नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। तर आता येथे पाहू शकता बस, लोकल, मेट्रो एकाच तिकिटात प्रवास। होय मित्रांनो, हे खरं आहे। आता तुम्ही बस, लोकल आणि मेट्रो एकाच तिकिटामध्ये प्रवास करू शकणार आहात। आता ही सुविधा फॉरेन कंट्रीमध्ये खूप अगोदरपासून अंमलात आहे, परंतु आता भारतामध्ये देखील तुम्हाला याची सुविधा मिळणार आहे। साहजिकच यामुळे तुमची दगदग तर वाचेलच, त्याचबरोबरीने तुमचा वेळ देखील वाचेल। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे आणि ही सेवा केव्हापासून सुरू होणार। तत्पूर्वी अशा नवनवीन अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे। मुंबई न्यूज टुडे। लोकल, बेस्ट आणि मेट्रो हे तिन्ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे वाहतुकीचे पर्याय आहेत। प्रवाशांना आता मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच तिकिटावर प्रवास करता येणार। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे। तर आता मुंबईकरांना एकाच तिकिटावर लोकल, मेट्रो त्याचबरोबर मोनो रेल आणि बसने फिरता येणार आहे। ही सुविधा 1 ते 15 मे दरम्यान मुंबईत सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घोषणा केली। त्याचबरोबर 15 जूनच्या आत ही सुविधा MMR मधील सर्व शहरात पुरवली जाईल। मुंबईतील या सुविधासाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात चाचणी सुरू आहे। लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी आणण्यात येणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे। तर यासाठी येथे पाहू शकता मुंबई वन कार्ड हे मल्टी मॉडल स्मार्ट कार्ड असणार आहे आणि या कार्डमुळे मुंबईकरांना एकाच कार्डद्वारे विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे। यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीचा होणार। आता येथे मुंबई वन कार्डची वैशिष्ट्ये आपण पाहूयात। आता हे कार्ड लोकल ट्रेन, मुंबई मेट्रो, मोनो रेल आणि सार्वजनिक सेवांसाठी वैध असेल। तसंच या कार्डवर टॅप केल्याने पेमेंट करण्यास मदत होईल। या कार्डमुळे प्रवाशांना एकाच तिकिटाने मल्टी मोडमध्ये प्रवास करता येणार आहे। म्हणजेच पॉइंट अ ते पॉइंट ब पर्यंत ट्रेन, मेट्रो आणि बसने एकाच तिकिटाने प्रवास करता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला हे मल्टी मॉडल स्मार्ट कार्ड मे महिन्याच्या 1 ते 15 तारखेदरम्यान तुम्हाला मिळू शकेल। तर सरकारची स्मार्ट कार्डची ही योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर आता इथेच थांबतो, पुढील अपडेटसह पुन्हा भेटू। तोवर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। चला तर काळजी घ्या तुमचे आणि तुमच्या परिवाराची। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।